Students, last time we have studied about the AIDS. Today we are going to study adolescence, addiction, drug abuse. Adolescence. It is a transitional stage of physical and mental development of child occurring between puberty and legal adulthood between 10 to 19 years of age. म्हणजेच ॲडोलसन्स ही ट्रान्झिशनल म्हणजे बदलाची स्टेज आहे जी 10 ते 19 वर्षापर्यंत मुलामुलींच्यात वेगवेगळे बदल घडवत असते. ॲडोलसन्स इन फॅक्ट इज अ फेज रादर दॅन अ फिक्स्ड टाइम पिरियड इन द लाईफ. तर ॲडोलसन्सच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत अकॉर्डिंग टू एज. अर्ली ॲडोलसन्स और प्री ॲडोलसन्स ही स्टेज 10 ते 14 वर्षाच्या वयापर्यंत असते. ॲडोलसन्स मीडिया ही 15 ते 17 वर्षापर्यंत असते आणि लेट ॲडोलसन्स ही 18 ते 21 वर्षापर्यंत असते. तर ह्याच्यामध्ये इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यासाठी ह्याच्यामध्ये काय काय असतं अर्ली ॲडोलसन्समध्ये लॅक ऑफ इंटरेस्ट इन द ॲक्टिव्हिटी ऑफ फॅमिली चेंजेस इन मूड. आता 10 ते 14 वर्षाच्या मुलांमध्ये फॅमिलीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही भाग घेण्याचा त्यांना इंटरेस्ट नसतो आणि त्यांचे मूडसारखे हे स्विंग्ज होत असतात. 15 ते 17 वर्षापर्यंत तो फॅमिलीमध्ये किंवा फॅमिलीच्या फंक्शनमध्ये रस घेत असतो. टेस्टिंग ऑफ द फॅमिली व्हॅल्यूज. 18 ते 21 ॲक्सेप्टन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तो जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतो. ॲक्सेप्टन्स ऑफ टिप्स. कॉर्पोरल फिगर. इन द एज ऑफ अर्ली ॲडोलसन्स इम्पॉर्टन्स ऑफ द ॲपिअरन्स अँड फॅशन. तर त्याला स्वतःचं अस्तित्व किंवा त्याची जी फॅशन आहे त्याला तो जास्त महत्त्व देत असतो. 15 ते 17 वर्षापर्यंत या वयात तो कन्सर्न फॉर द फिजिकल ॲस्पेक्ट ट्रेनिंग अँड ग्रुप मेंबरशिप म्हणजे तो ग्रुपमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. लेट ॲडोलसन्स ॲक्सेप्टन्स ऑफ देअर फिगर एक्सपान्शन ऑफ देअर ग्रुप्स म्हणजे तो ग्रुप्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. ॲडॉप्शन ऑफ न्यू स्टाईल. अर्ली ॲडोलसन्समध्ये फ्रेंड्स ऑफ द सेम जेंडर म्हणजे मुली मुलींमध्येच आणि मुलं मुलांमध्येच राहण्याचा प्रयत्न करत असतात. 15 ते 17 वर्षाचा जो ॲडोलसन्स मीडिया आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ द फ्रेंड्स अपॉइंटमेंट्स विथ स्युटर्स म्हणजे ह्यांच्यामध्ये मित्राची किंवा मैत्रीची व्हॅल्यू त्यांना जास्त समजते. यूज ऑफ देअर टाईम अँड व्होकेशन इन लेट ॲडोलसन्स. आयडेंटिटी कॉग्निटिव्ह थिंकिंग फॅन्टसी सर्च फॉर प्रायव्हसी. तो एकटं राहण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याचे स्वतःचे विचार तो अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत असतो. फॅन्टसी म्हणजे तो दिवास्वप्न बघत असतो. ॲडोलसन्स मीडिया इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी फिलिंग्स शेअर म्हणजे तो स्वतःच्या ज्या काही भावना आहेत तो इतरांशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. रिअलिस्टिक कमिटमेंट्स लेट ॲडोलसन्समध्ये आणि ॲक्सेप्टन्स ऑफ मोरल अँड रिलिजियस व्हॅल्यू. फिजिकल चेंजेस ऑफ ॲडोलसन्स. तर आता हा ॲडोलसन्स जे आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले फिजिकल चेंजेस होत असतात. ग्रोथ स्पर्ट ऑकर्स इन बोथ बॉईज अँड गर्ल्स. मुला आणि मुली दोघांमध्ये सुद्धा हे बदल घडून येत असतात. मुलांमध्ये काय होतंय बघा. इन बॉईज मसल्स डेव्हलप, स्किन बिकम ऑइली, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स, क्रॅकिंग ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज फुटतो. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड चेस्ट हेअर, फेशियल हेअर, प्युबिक हेअर, एनलार्जमेंट ऑफ पेनिस अँड टेस्टिस. हे काय आहे मेल सेक्स ऑर्गन्स आहेत. इन गर्ल्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, वायडनिंग ऑफ हिप, डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड प्युबिक हेअर, एनलार्जमेंट ऑफ युटेरस अँड ओव्हरीज. So these are the female sex organs. Sexual development. Sex organs mature and enlarge. Sexual desire occurs in both. In boys, erection of penis, sperm production and ejaculation takes place. In girls, ovulation, menstruation and initiation of sexual behavior takes place. आता इमोशनल आणि सोशल चेंजेस काय होतात. सो दिस इन्क्लूड्स एस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी स्वतःची ओळख करून देणे, फॅन्टसी म्हणजे दिवास्वप्न बघणे, ड्रे ड्रीमिंग, अटेन्शन सिकिंग बिहेवियर, त्याच्यानंतर इमोशनल इन्स्टॅबिलिटी, फुल ऑफ एनर्जी अँड सेक्शुअल अट्रॅक्शन. अजून काय होतं तर त्याच्यामध्ये रॅपिड मूड चेंजेस,
conflicts with family, formation of new relationship, and peer pressure takes place. Problems of mental हेल्थ अडोलसन्स. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स असू शकतात? दॅट इज द इमोशनल प्रॉब्लेम, बिहेवियरल प्रॉब्लेम्स, स्कोलॅस्टिक इश्यूज म्हणजे त्याच्या शालेय जीवनातले, त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रॉब्लेम्स स्वतःची ओळख, फॅमिली प्रॉब्लेम्स, ड्रग ऑर सबस्टन्स ॲब्यूज, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, पर्सनल प्रॉब्लेम्स. त्याच्यानंतर ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? तर प्रेफरन्शियली विथ नॉन फार्मॅकोलॉजिकल अप्रोच विथ ड्यू रिस्पेक्ट टू राईट्स ऑफ चिल्ड्रन, म्हणजे मुलांचे जे काही अधिकार आहेत ते त्यांना समजावून सांगणं हे त्याच्यामध्ये प्रेफरन्स केला जातो. हू हॅज रेकमेंडेड एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन्स अंडर मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम. तर हा सुद्धा त्याच्यावरची एक ट्रीटमेंट आहे. नेक्स्ट दॅट इज द ॲडिक्शन, a complex condition characterized by compulsive use of a substance despite of its harmful consequence. म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय लागणे की आपल्याला त्याचे वाईट परिणाम माहीत असून सुद्धा आपण त्याच्या आहारी जातो, आणि अशी जी काही कंडिशन असेल त्याला आपण ॲडिक्शन असं म्हणतो. Addiction may involve the use of substances, that is drugs, such as alcohol, opioids, cocaine, nicotine, and others, and behaviors such as gambling. Addiction overall results in the impairment of physical, physiological, and psychological function of the body. तर हे जे ॲडिक्शन आहे किंवा सवयी आहे किंवा आहारी जाणं जे आहे त्याच्यामुळे आपला फिजिकल, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल फंक्शन जे बॉडीचे आहे त्याच्यावरती खूप परिणाम होतो. कॉजेस ऑफ सबस्टन्सेस ॲब्यूज ड्युरिंग ॲडोलसन्स. तर ॲडोलसन्सच्या फेजमध्ये हे आपल्याला ॲब्यूज जे हे जी काही सवय लागते किंवा आपण आहारी जातो याची काही कारणं आहेत, तर ती कारणं आता आपण बघूया. इनसफिशियंट पेरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग, म्हणजे पालकांचं मुलांच्या प्रती असलेलं जे काही कर्तव्य आहे किंवा त्यांच्यावरती त्यांची जी काही काळजी आहे किंवा त्यांना जे काही सांगणं आहे ते जर कमी पडत असेल तर हे ड्रग म्हणजे ॲब्यूज घेण्याच्या पाठीमागे ते लागू शकतात. लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पेरेंट्स. आताच्या युगामध्ये आई वडील दोघंही जर सर्व्हिस करत असतील आणि ते मुलांना जर योग्य वेळ देऊ शकत नसतील किंवा त्यांच्यामध्ये योग्य कम्युनिकेशन जर राहत नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा ॲडोलसन्समध्ये अशा प्रकारचे कॉजेस ऑफ सबस्टन्सेस ॲब्यूज होऊ शकतात. पुअरली डिफाईन्ड रूल्स. आता घरी असतील, मुलांच्यासाठी असतील तर वेगवेगळे जे काही रूल्स असतात तर ते जर योग्य नसतील किंवा ते जर मुलांच्या मनावरती परिणाम करत असतील तर हे एक त्याच्यासाठी कारण होऊ शकतं. फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स, घरचं वातावरण. फेवरेबल पेरेंटल ॲटिट्यूड्स टुवर्ड्स अल्कोहोल अँड ड्रग यूज. आता अल्कोहोल आणि ड्रग वापरणं हे जर पालकच करत असतील किंवा पालकांना ते जर चांगलं वाटत असेल तर मुलांना सुद्धा त्याची काय होते, सवय लागू शकते. एक्सपेक्टेशन्स फ्रॉम ड्रग यूज अँड रिस्क टेकिंग बिहेवियर. मेथड्स ऑफ कंट्रोल ड्रग ॲब्यूज. आता ड्रग ॲब्यूज कंट्रोल कसा केला जाऊ शकतो? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कुठलीही गोष्ट हाताबाहेर जाण्यापूर्वी त्याच्यावर तर जर आपण ते जर प्रिव्हेंट करण्याचा जर प्रयत्न केला तर ते क्युअर होऊ शकतं. अवॉइड अनड्यू प्रेशर. मुलांच्यावरती असलेलं अवास्तव जे काही प्रेशर आहे ते जर आपण कमी केलं तर आपोआपच हे ड्रग ॲब्यूज कमी होऊ शकतो किंवा कंट्रोल होऊ शकतो. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑफ चाइल्ड. आता मुलांना त्यांचं कर्तव्य, त्यांचं वय किंवा त्यांनी काय करायला पाहिजे काय नको हे जर पालकांनी मुलांना जर व्यवस्थित जर समजावून सांगितलं किंवा जर ते ड्रगच्या आहारी गेले असतील तर त्याचा तोटा सांगणे किंवा त्याच्यामुळे काय होऊ शकतं हे जर त्याचं व्यवस्थित काउन्सिलिंग मुलांचं जर केलं तर ड्रग ॲब्यूजपासून तो लांब राहू शकतो. चॅनलाइज द एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट्स, स्टडीज अँड कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे अशा गोष्टीमध्ये किंवा स्पोर्ट्स असेल, अभ्यास असेल किंवा कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्जेक्टिव्स काही असतील अशा गोष्टींकडे मुलांचा जर कल वळवला
तर इट कॅन कंट्रोल अ ड्रग ॲब्यूज. ड्रग ॲब्यूज कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत त्यात बघूयात आपण. वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे ओपिओइड्स. The drug which bind to specific opioid receptor present in central nervous system and gastrointestinal tract. आता हे जे काही सगळे ड्रग आहेत त्याचा स्पेसिफिक रिसेप्टर आपल्या बॉडीमध्ये असतो. तर ओपोइडचा स्पेसिफिक रिसेप्टर आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. हेरोइन कॉमनली कॉल्ड स्मॅक, केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन. It is a white, odorless, bitter crystalline compound obtained from acetylation of morphine. It is extracted from latex of poppy plant, that is the Papaver somniferum. Generally taken by snorting and injection. Heroin is depressant and slow down body function. आता हे जे काही ओपॉइड आहेत किंवा हिरोईन जे आहे ते आपल्या बॉडी फंक्शनमध्ये एक डिप्रेसंट म्हणून काम करतं. कॅनॅबिनॉइड्स, ग्रुप ऑफ केमिकल्स दॅट इंटरॅक्ट विथ कॅनॅबिनॉइड रिसेप्टर ऑफ ब्रेन. आता याचं रिसेप्टर आहे दॅट इज द ब्रेन. ऑप्टेन फ्रॉम, आता हे कशापासून ऑप्टेन केलं जातं तर कॅनॅबिनिस सटावा हे जे काही प्लांट आहे त्याचे फ्लॉवर टॉप, लीव्स, रेझिन्स ऑफ कॅनॅबिस प्लांट आर यूज्ड इन व्हेरियस कॉम्बिनेशन टू प्रोड्यूस मेरिज्वाना, हशिश, चरस आणि गांजा. आता ही नावं आपल्याला माहिती आहेत. हशिश, चरस आणि गांजा हे ड्रग्स म्हणून वापरतात. तर ते कॅनॅबिस सटायवा या झाडाच्या इन्फ्लोरेसन्सपासून तयार केलं जाते. जनरली टेकन बाय इनहेलेशन अँड ओरल इंजेक्शन. इफेक्ट्स ऑन कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम ऑफ द बॉडी. आणि याचा इफेक्ट कशावर होतो तर कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीमवरती होतो. नंतरचा आहे कोकेन. कोका अल्कलॉइड और कोकेन is obtained from coca plant, Erythroxylum coca. It interferes with the transport of neurotransmitter dopamine. आता हे कशावरती काम करतं तर न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. कोकेन is commonly called coke or crack is usually snorted. It is used in the form of snort. Snorted केलं जातं ते. Potent stimulating effect on central nervous system. Produce सेन्स ऑफ इफोरिया अँड इन्क्रीज एनर्जी. म्हणजे हे घेतल्यानंतर खूप छान वाटतं, एक्साइटिंग वाटतं, त्याला आपण इफोरिया असं म्हणतो. अँड इन्क्रीज्ड एनर्जी. एक्सेसिव्ह डोसेस कॉज हॅल्युसिनेशन. अदर प्लांट्स विथ हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज आर ॲट्रोपा बेलाडोना, दतुरा अँड कॅनॅबिनॉइड्स आर ऑल्सो बिंग अब्युज्ड बाय सम स्पोर्ट्स पर्सन. Addiction and dependence. Addiction is a psychological attachment to certain effects such as euphoria, म्हणजे excitement, and a temporary feeling of well-being associated with drug and alcohol. म्हणजे ड्रग आणि अल्कोहोल घेतल्यानंतर एक एक्साइटमेंट वाटते किंवा टेम्पररी फिलिंग, म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं ते घेतल्यानंतर सुरुवातीला. म्हणजे काय आहे ती ॲडिक्शन इज अ सायकोलॉजिकल अटॅचमेंट टू सर्टन इफेक्ट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल अटॅचमेंट कशी आहे की हे घेतल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. विथ द रिपीटेड यूज ऑफ ड्रग्स द टॉलरन्स लेवल ऑफ द रिसेप्टर प्रेझेंट इन आवर बॉडी इन्क्रीजेस. म्हणजे काय की सुरुवातीला घेतल्यानंतर एक थोड्या दिवसानंतर ते आज एकदा घेतलं, उद्या दोनदा, त्याच्यानंतर तीनदा, असं सारखं सारखं घेतल्यानंतर आपल्याला त्याची टॉलरन्स लेवल ही काय होत जाते वाढत जाते. Consequently, the receptor respond only to higher doses of drugs or alcohol, leading to greater intake and addiction. म्हणजे तो एकदा घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला त्याची सवय लागत जाते आणि तो त्याच्या आहारी जातो. यूज ऑफ ड्रग इव्हन वन्स कॅन बी फोररनर टू द ॲडिक्शन. म्हणजे एकदा घेतल्यानंतर परत सारखं सारखं घेण्याची त्याला सवय लागते. Dependence is the tendency of the body to manifest characteristics and unpleasant withdrawal syndrome if regular dose of drug or alcohol is abruptly discontinued. आता डिपेंडन्स म्हणजे काय आपल्याला त्याची सवय लागते किंवा आपण त्याच्यावरती अवलंबून राहतो. म्हणजे सुरुवातीला घेतल्यानंतर ते बरं वाटतं, मग त्याची सवय लागते आणि त्याच्यानंतर अनप्लेझंट विथड्रॉल सिंड्रोम आपल्याला दिसतो म्हणजे त्या व्यक्तीला. तर ते का तर ती जी काही त्याची घेण्याची सवय आहे ती जर एखाद्या वेळेला त्याला जर मिळालं नाही किंवा ते डिस्कंटिन्यू जर झालं
त्याची ती सवय, किंवा त्याला डोस जर मिळाला नाही, अल्कोहोल जर मिळालं नाही, तर त्याला विड्रॉल सिंड्रोम, हे अनप्लीजंट विड्रॉल सिंड्रोम त्याला जाणवतो. विड्रॉल सिंड्रोम कॅरेक्टराइज बाय एन्झायटी, शेकीनेस, नॉशिया आणि स्वेटिंग. तर ह्याच्यामध्ये शेकीनेस म्हणजे त्याचे लटपटणं, किंवा त्याला घाम यायला लागतो, किंवा त्याला अस्वस्थ वाटत राहतं. इफेक्ट्स ऑफ ड्रग और अल्कोहोल ॲब्यूज. तर ड्रग्स घेतल्यामुळं किंवा अल्कोहोल घेतल्यामुळं खूप वेगवेगळे इफेक्ट आपल्याला जाणवतात त्या व्यक्तीला. इमिडिएट इफेक्ट्स आर रेकलेस बिहेवियर, म्हणजे तो नेहमी असा अस्थिर राहतो. वॅन्डॅलिझम म्हणजे तो तोडफोड करतो. अँड व्हायोलन्स म्हणजे तो हिंसक बनतो. Excessive doses of drug may lead to coma and death due to respiratory failure, heart failure or cerebral hemorrhage. आता ह्याची जी ड्रगचा जर डोस हा जर जास्त झाला तर तो कोमामध्ये जाऊ शकतो, बेशुद्ध होतो, किंवा त्याच्यामुळे तो मृत्यू सुद्धा त्याच्यावरती ओढू शकतो. कारण इट अफेक्ट्स द रेस्पिरेटरी फेल्युअर, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम किंवा ब्रेन ह्याच्यामध्ये हॅमरेज होऊ शकतो. वॉर्निंग साईन ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज अमंग यूथ इन्क्लूड. आता ह्याच्यामध्ये वॉर्निंग साईन कसं आपल्याला ह्याच्यामध्ये ओळखता येतं, तर ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. त्याचं शालेय जीवनातलं जे काही त्याचं परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला की तो व्यवस्थित तिथं तो त्याचा परफॉर्मन्स दाखवू शकत नाही. अनएक्सप्लेन ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल अँड कॉलेज, तो सतत कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये गैरहजर राहतो. लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, तो स्वतःच्या हायजीनकडे तो लक्ष देत नाही, किंवा त्याचं वागणं बोलणं हे व्यवस्थित असत नाही. तो विड्रॉल म्हणजे अलिप्त राहतो, आयसोलेशन, सगळ्यांपासून दूर राहतो. डिप्रेशन, फटीग, ॲग्रेसिव्हनेस अँड रिबिलियस बिहेवियर, म्हणजे तो असं हिंसक बनतो किंवा रागीट बनतो. डिटेरिओरेटिंग रिलेशनशिप विथ फॅमिली अँड फ्रेंड्स, तो फॅमिलीमध्ये सुद्धा रस घेत नाही, घरातल्या व्यक्तींच्या बरोबर किंवा मित्रांबरोबर तो योग्य व्यवहार करत नाही. लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, तो कुठल्याही त्याच्या सवयी ह्या दाखवून देत नाही, किंवा त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट दाखवत नाही. चेंज इन इटिंग अँड स्लीपिंग हॅबिट्स, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा झोपण्याची जी काही सवय आहे ते सगळे पूर्णपणे बदलून जातात. फ्लक्च्युएशन इन वेट अँड ॲपेटाईट, त्याची पाचक शक्ती ही पूर्णतः बिघडते, आणि त्याच्यामुळं त्याचं जे काही वेट आहे, वजन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन दिसते, कमी जास्त होत राहतं. इंट्राव्हेनस ड्रग युजर मोर प्रोन टू ॲक्वायर इन्फेक्शन्स लाईक एड्स अँड हिपॅटिटिस. तर जास्त ड्रग घेणारा जो आहे त्याच्यामध्ये एड्स आणि हिपॅटिटिसचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. द क्रोनिक यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल डॅमेजेस नर्व्हस सिस्टीम अँड कॉज ऑफ लिव्हर सिरोसिस, याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस होऊ शकतं किंवा नर्व्हस सिस्टीम डॅमेज होऊ शकते क्रोनिक यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोलमुळे. यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल ड्युरिंग प्रेग्नन्सी अफेक्ट्स द फिटस. आता जी बाई प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, तिला जर ड्रग्ज आणि अल्कोहोलची जर सवय असेल तर त्याचा पोटातल्या बाळावरती परिणाम होतो. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. अवॉइड अनड्यू पियर प्रेशर, म्हणजे त्या व्यक्तीवर, त्या मुलांवरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर हे ठेवू द्यायचं नाही, किंवा त्याच्याकडून अनएक्सपेक्टेड असं त्याच्याकडून काही अपेक्षा करायच्या नाहीत. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग, त्याला हे ड्रग्स म्हणजे काय किंवा त्याचे इफेक्ट्स काय आहे, त्याच्यामुळे काय होऊ शकतं ह्याच्याबद्दल त्याला शिक्षण देणं आणि त्याचं काउन्सिलिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे. सीकिंग हेल्प फ्रॉम पेरेंट्स अँड पियर्स, त्याच्या अवतीभोवती जे कोण आहेत त्यांनी, त्याचे मित्रपरिवार आणि त्याचे पालक ह्या सगळ्यांनी त्याला ह्या कंडिशनमध्ये मदत करणं अतिशय गरजेचं असतं. लुकिंग फॉर डेंजर साईन, मगाशी सांगितलेले जे काही डेंजर साईन आहेत त्याच्याकडं वेळेतच लक्ष दिलं गेलं पाहिजे. सिकिंग प्रोफेशनल अँड मेडिकल हेल्प, आता गोष्ट जर हाताबाहेर गेली तर आपल्याला मेडिकल हेल्प घेणे हे अतिशय गरजेचं असतं. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण अडोलसन्स ह्याच्याविषयी बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण अडोलसन्स म्हणजे काय, ॲडिक्शन म्हणजे काय, ड्रग ॲब्यूज या गोष्टींविषयी बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्टेजेस, त्याच्यानंतर फिजिकल चेंजेस ऑफ ॲडोलसन्स, प्रॉब्लेम्स ऑफ मेंटल हेल्थ ॲडोलसन्स, ट्रीटमेंट, व्हॉट इज मीन बाय ॲडिक्शन, त्याच्यानंतर कॉजेस ऑफ सबस्टन्सेस अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स, मेथड्स ऑफ कंट्रोल ड्रग अब्यूज, आपण डिफरंट ड्रग्स बघितलेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपिओइड आहे, कॅनाबिनॉइड्स आहे, कोकेन आहे,
ॲडिक्शन अँड डिपेंडन्स बघितलं आणि त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल ॲब्यूज बघितलं आणि शेवटी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, हे ड्रग ॲब्यूज कसं कंट्रोल करायचं याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर इथं ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या वेळेपासून आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा टॉपिक चालू करणार आहे. थँक्यू.